नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या कायदे कानून ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. तर पळोवप्यांनो, आज जो विशय चर्चे खातीर आमी तुमच्या मुखार घेवन आयल्यात तो जावन आसा एडवान्स्ड मेडिकल डायरेक्टिव्स आनी द कॉन्सेप्ट ऑफ अ लिव्हिंग वील. आनी ह्या विशयाचेर आज आमकां जास्त म्हायती दिवपाक स्टुडिओन आमच्या बरोबर आसा डॉक्टर अमोल म्हालदार. डॉक्टर अमोल हे गोंय राज्यान नामनेचे नेफ्रोलॉजिस्ट आनी ट्रान्सप्लांट फिजिशियन जावन आसा. आनी डॉक्टर अमोल हांकां ह्या फिल्डान जवळ जवळ 18 वर्सांचे अनुभव आसा. तर दोतोर, आयज आमच्या ह्या स्टुडिओन तुमकां येवकार. नमस्कार. दोतोर, आता कायद्या प्रमाणे वील जें आसा किंवा वसियत आमी म्हणटा, इट इज अ डॉक्युमेंट वेरीन अ पर्सन कॅन डिसायड दॅट आफ्टर हीज डेथ आपूण मरतकच आपले जे प्रॉपर्टीज आसा, एसेट्स आसा ते कशे डिवायड जातले. आनी ह्याच संदर्भान आतां एक नवीन कॉन्सेप्ट आमकां समजला, दॅट इज कॉल्ड एज अ लिव्हिंग वील. तर टायट्युलर प्रश्ना वयल्यान सुरवात करुया की एडवान्स्ड मेडिकल डायरेक्टिव्ह आनी लिव्हिंग वील हाचो अर्थ कितें. सो जशें तुमी सांगलें, खुबशे लोक एक मरणोपरांत आपली प्रॉपर्टी जी संपत्ती आसा ती कोणाक वचची हाज्या बद्दल एक मनान पयलीं ठरयल्लें आसता आनी ते एक बरोवन दवरता. तेका आमी म्हणटा मटिरियल वील, लास्ट वील एंड टेस्टमेंट. पण आपले मरपाची जी फेज आसा त्या स्टेजीर आपलें ट्रिटमेंट कशें जावचें हाज्या बद्दल आपलें जें मत आसा तें एका कागदार बरोवन दवरप. आनी त्या परिस्थितीन जेन्ना आपल्याक दोतोर सांगतलो आपलें दुयेंस कितें आसा आनी ताजेर उपचार कितें करूंक शकता, त्या उपचाराच्या टायमार आपल्याक कितें त्रास जातले आनी कितलो फायदो जातलो हें आपल्याक कळपाची शक्यता नासता एक एकदां, कारण तूं कोमान आसता किंवा तुजी मनाची ती क्षमता गेल्ली आसता. सो त्या वेळार तें डिसिजन कोणें घेवचें किंवा प्रॉक्सी कोण आसचो, जाका आमी म्हणटा की दॅट इज द पर्सन हू इज युअर अटॉर्नी एट दॅट स्टेज. ते जेन्ना आपूण नमूद करता हाका आमी एडवान्स मेडिकल केअर डिरेक्टीव म्हणटा. म्हणजे पयलींच थारावन दवरप की त्या स्टेजीन आपलें ट्रिटमेंट कशें जावचें आनी आपल्याक खंयचें ट्रिटमेंट मान्य आसा आनी आपले ते ट्रिटमेंटा बद्दल कोण परमिशन दिवंक शकता हाज्या बद्दल एक नमूद करून दवरप, ताकाच एडवान्स केअर डिरेक्टीव म्हणटात. ओके. आनी दोतोर, आतां एडवान्स मेडिकल केअर किंवा AMD जशें आमी ताका म्हणटा, इन इंडिया दीस रेवल्युशन स्टार्टेड समवेअर अराउंड 2005-06 आनी सुप्रीम कोर्टानूय हाजेर एक गायडलायन दिल्ली आसा 2018 आनी मागीर 23 देर वॉज सम रिविजन दॅट वॉज मेड टू दीस डायरेक्टिव्ह. आनी गोवा, आमचें जें गोंय राज्य आसा, स्पेसिफिकली ह्या संदर्भान स्टँड आवट जाता बिकॉज फाटल्या म्हयन्यान IMA जें आसा, जाचें गोवा ब्रांच आसा, आनी गोवा स्टेट लिगल सर्विसीस अथॉरिटी, तुमचें एक प्रोग्राम जाल्लो वेरीन यू हॅव लॉन्च्ड दी AMD बुकलेट. आनी जस्टीस महेश सोनक जे आसा, हू इज द सिनियर मोस्ट सिटींग जज ऑफ द बॉम्बे हायकोर्ट, ही बिकेम द फर्स्ट पर्सन, द फर्स्ट गोवन टू रेजिस्टर अ लिव्हिंग वील. सो ह्या इव्हेंटाचेर दोतोर आमकां तुमी मातशें सांगचें. जशें तुवें ऑलरेडी नमूद केलें न्ही की 2005 सालान इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनान एक पोजिशन स्टेटमेंट काडलो की जे पेशंटांक आमी एडवान्स ट्रिटमेंट दिता त्या स्टेजीन दोतोरांक एक वेळा कळटा की हाका ट्रिटमेंट दिवन सुद्दां उपयोग ना, हाजें ट्रिटमेंट कितलेंय केलें जाल्यार आमी तेका मेडिकल फ्युटिलिटी म्हणटा. शेवटाक तेका मरण येतलें आनी ते ट्रिटमेंटाची प्रोसेसान ताजें जें मरणाचो प्रोसेस आसा तो डिले जातलो आनी ताजी डिग्निटी वतली. हाका लागून ISCCM हॅड मेड अ पोजिशन स्टेटमेंट. लॉ कमिशन ऑफ इंडिया ऑल्सो रेकग्नायज दीस, बट इंडियान तें परमीट जावचें न्हू म्हणून ताणें कितें केलें, युथनेजिया हें इंडियेक शक्य ना हें पयलींच्यानूच नमूद केलें. अरुणा शानबाग म्हणून एक फेमस केस जाली 2011. तेन्ना सुप्रीम कोर्टान डायरेक्टीव दिलो की हायकोर्टाचें परमिशन घेवन तशी परिस्थिती कोणाची आसा जाल्यार तेका एक निवारण दिवचें. आनी 2018 सालान सुप्रीम कोर्टाचे 5 जजांचे एक कॉन्स्टिट्युशनल बेंच आशिल्ले, ताणें एक निर्णय दिलो की एक 3 टायर प्रोसेस आसची, की कोणाक जर अशी परिस्थिती आयल्या की ताजें ट्रिटमेंट व्यर्थ चल्लां जाल्यार ते हायकोर्टाचें परमिशन लागतलें, कलेक्टर अपॉयंटेड एक मेडिकल बोर्ड आसतलो आनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास तो इन्फॉर्म करून तोय प्रोसेस मॉनिटर करतलो. सो ही जी 3 टायर प्रोसेस आसा ती खूब कठीण जाताली. बरोबर. सो दोतोरांचो एक समूह असो सिनियर दोतोर गुर सहानी म्हणून, दोतोर RK मणी आनी हांच्यांनी सगळ्यांनी मेळून एक कॉमन कॉज सोसायटी म्हणून एक अपील केली अगेन्स्ट दॅट सेम कॉन्स्टिट्युशनल जजमेंट.
आणि त्या जजमेंटाचो 2023 सालान निवाडो आयलो की आतां आमी प्रोसेस सोंपी करुया. वी वील डिफायन वॉट इज एडवान्स मेडिकल केअर डिरेक्टीव, ते कशें करचें, आनी तें जेन्ना ऑपरेशन जातलें म्हणजे ताजो जेन्ना एक्चुअल परिस्थिती येतली तेन्ना फक्त एक प्रायमरी बोर्ड, सेकंडरी बोर्ड आनी इन्फॉर्मेशन टू ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट इतलोच लेवल आसचो. सो ताणें सोंपें केलें. हाज्या बद्दल एक गोंयान पोरूं वर्सा म्हणजे 2023च्या सादारण ऑक्टोबर म्हयन्यान एक प्रोग्राम जालो फोंड्या. तातूंत हायकोर्टाचे सिनियर जज तुमी म्हटलें MS सोनक आशिल्ले एज चीफ गेस्ट, आनी दोतोर रूप गुरसाहानी वॉज द की स्पीकर, की नॉट स्पीकर. आणि वी एज IMA गोवा स्टेट नोटीस दॅट देर इज अ लॉट ऑफ इंट्रस्ट इन दीस. आणि आमचे जे आतां विद्यमान चेअरमॅन आसा, आमच्या प्रेसिडेंट आसा गोवा IMAचे दोतोर संदेश चोडणकार, ताणें ठरयलें की वी वील वर्क ऑन दीस. आणि वी वेंट अँड मेट सोनकजी आणि ही गायडेड अस की इफ वी मेक अ कन्सर्टेड एफर्ट देन इट इज पॉसिबल. आणि हाजो पृष्ठभूमी आनी एक आसा की जेन्ना हे 2023 निर्णय आयलो सुप्रीम कोर्टाचो आणि दोतोर दातार म्हणून मुंबय ताणें एक लिव्हिंग वील केलें आणि तो गेलो मुंबय वेरियस गव्हर्मेंट ऑफिसांनी की खंय दिवचें कोणाकूच खबर ना. सो मुंबय शासनान ताका कांय दिवना. महाराष्ट्र शासन हॅड फेल्ड टू क्रिएट अ मेकॅनिझम. सो 2023 डिसेंबरान ताणें बॉम्बे हायकोर्टान एक PIL दर्ज केलो की देर इज नो मेकॅनिझम. सो आमी गोंयान अशें चिंतलें की वी शूड बिफोर मेकिंग इट पब्लीक वी शूड हॅव अ मेकॅनिझम. सो गोवा स्टेट लिगल सर्विसीस अथॉरिटी अँड इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा कॉल्ड अ मीटिंग ऑफ ऑल द स्टेक होल्डर्स, गव्हर्मेंटाची डिपार्टमेंटां, बार कावन्सील, दोतोर सगळे, हॉस्पिटल, इंटेन्सिविस्ट सगळ्यांचे ओपिनियन घेतले. आणि त्याच्या नंतर खूब मिटिंगो जावन जावन आतां फायनली एक प्रोसेस आमी गोंयान जाग्यार घातला. थोडक्यान सांगपाचें म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट जेन्ना कसलें येता न्ही, इट बिकम्स लॉ ऑफ लँड. बरोबर. टील द पार्लमेंट मेक्स अ लॉ, दॅट इज द लॉ ऑफ लँड. पण ते ऑपरेशन जेन्ना जातलें प्रॅक्टिकल तें जर गव्हर्मेंट जाग्यार घालिना जाल्यार लोकांक ताजो फायदो जावचो ना. सो ताका लागून गोवा स्टेट लिगल सर्विसीस अथॉरिटी अँड IMA गोवा हॅज वर्कड व्हेरी हार्ड to bring out this document called Advanced Medical Care Directives and operationalizing it in Goa. ओके. तर दोतोर ही जी बुकलेट तुम्ही त्या दिसा लॉन्च केली ती आता इज इट अवेलेबल फॉर पब्लिक कन्झम्पशन? Yes, it is a public document. It is there in public domain. It's a PDF document आणि ताका लिंक आसा. प्रत्येक डॉक्युमेंटाक एक हिस्ट्री आसा, कसलो अजेंडा आशिल्लो, मिटिंगेन कितें डिस्कस जालें, डॉक्युमेंट्स कशें आसा, म्हणजे ते सगळे ताका लोकांक मेळूं शकता बाय जस्ट युजींग दॅट डॉक्युमेंट. मीन्स इट्स पब्लिकली अवेलेबल. IMA Goa website will host it. Probably even the Goa State Legal Services Authority will host it. And we are in a process of organizing multiple public meetings. बरोबर. दोतोर आता कसलोय कॉन्सेप्ट आसूं, वेदर इट इज अ लिगल ऑर मेडिकल कॉन्सेप्ट, कसले आयडिया जेन्ना निर्माण जाता किंवा एक नवो कॉन्सेप्ट आमकां कळटा तेन्ना ताजे एडवांटेजीस डिसएडवांटेजीस हे आसतात. सो तुमच्या मतान हे लिव्हिंग वील जें आसा पळय न्ही, हाजे एडवांटेजीस कितें आनी डिसएडवांटेजीस कितें? म्हज्या मतान डिसएडवांटेज अशी कांय नाच. एडवांटेज इज की यू हॅव अ से इन हाव युअर ट्रीटमेंट इज गोइंग टू बी एट द एंड. Right. At a stage when you will not be in a state to give that opinion. Right. See, पहिली म्हणजे we have to make a distinction between euthanasia or suicide and advanced medical care directive or living will. इंडियेक युथनेजिया शक्य ना. म्हणजे दोतोरान कोणाक कसले इंजेक्शन दिवप आणि ताका मरण बेगीन येवप हें शक्य ना. बरोबर. पण पॅसिव्ह युथनेजिया हे म्हणजे सुप्रीम कोर्टान अलाव केला थ्रू दीस प्रोसेस. म्हणजे व्यर्थ जेन्ना ट्रीटमेंट चालू असता तर कॉमन डिजीज आसात म्हण कॅन्सर, किडनीचें दुयेंस, एखादो लिव्हराचो दुयेंस, जाणटेपणाचे अशे खूब दुयेंसां आसा जाका एडवान्स ट्रीटमेंट आतां जाता म्हणून प्रोलॉंग करप शक्य आसा पण क्युअर करप शक्य ना. सो ते व्यर्थ अशें प्रोलॉंग जायत गेलें जाल्यार ताजी डिग्निटी वता. बरोबर. तशें जावचें न्हय म्हणून दीस इज द प्रोसेस. इट इज टू बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम इच्छा मरण. एडवान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह इज नॉट दॅट आय वॉन्ट टू डाय अँड प्लीज हेल्प मी डाय. इट इज टू लेट मी लिव इन पीस अँड डिग्निटी अँड वेन इट इज नॉट पॉसिबल टू लिव लेट मी गो इन पीस. दॅट इज द होल एम. ओके. आणि दोतोर आता जेन्ना एक लिव्हिंग वील एक्झिक्यूट करता एक मनीस तेन्ना is it necessary that he has to be in the best of health to make this decision? Yes. Or suppose जेन्ना तो ailing असता, आता suppose एक कॅन्सर पेशंट आसा, रायट, he has just been diagnosed आणि आफ्टर अ पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टायम तो कॅन्सर एडवान्स जायत वता अँड देन
इव्हेंच्युअली तो टर्मिनली इल जाता सो तेन्नाच ही वील करपा जाय अशें आसा ऑर दॅट इज अप टू द इंडिविज्युअल. The Supreme Court has put a clear guideline की the person who is making this living will should be in full consciousness. ओके. ताजेर कसलोच प्रेशर दुबाव आणि कसलोच एक हे Coercion. कोअर्शन आसचें न्ही आनी ताका ताणें प्रोसेस डिफायन केला की पर्सन हू इज मेकिंग द विल हॅज टू हॅव 2 independent witnesses who will certify this that he is not having this problem, and a gazetted officer किंवा notary public. सो प्रोसेस सिंपल आसा. तुमकां खंय एक हाजे कडेन वचपाची गरज ना गव्हर्मेंट ऑफिसान, घरान बसून सुद्दां करूं येता. ऑफकोर्स आयडियल परिस्थिती अशी की तुका केन्ना कांय दुयेंस नासता आनी ताज्या बद्दल तुजें कांयच भंय ना तेन्नाच तुवें करचें. पण जर कोणाक कॅन्सर डायग्नोज जालो जावं कसलें दुयेंस डायग्नोज जालें, इवन देन ही कॅन मेक द वील. देर इज नो बार फ्रॉम मेकिंग. पण द पीपल अराउंड हिम शूड सर्टिफाय की तो जे करता आनी बरयता तें कंप्लीट आपल्या सेन्सान बरयता. ताजेर कसलोच दुबाव आनी कितें कोअर्शन अशें ना. बरोबर. आनी फॅमिलीचे पार्टिसिपेशनाचे कितें म्हणूंक सोदता? हय, सो फॅमिलीक सांगप खूब गरजेचें. जेन्ना आमी एक लिव्हिंग वील करता ताजे मजकुरान कितें आसा, आमच्या त्या बुकलेटान आमी एक मॉडेल फॉर्मॅट केला. लोकांनी तोच यूज करचो असो गरज ना, आपल्या भाशेन बरो येता. पण एक आमचे गोंयचे आदोगाद आनी दोतोर मेळोन सगळ्यांनी एक फॉर्मॅट तयार केला. बरोबर. विच वॉज एक्चुअली ऑल्सो मेड बाय ऑल नॅशनल एक्सपर्ट्स. ओके. तातूंत कंटेंट अशें आसा की आपल्याक अमूक ट्रिटमेंटा नाका, म्हणजे आपल्याक व्हेंटिलेटर नाका, जावं आपल्याक डायलिसीस नाका, जावं कॅन्सरची किमोथेरपी नाका, आनी अशी 5-6 ट्रिटमेंटां ज्यो नाकांच्यान वादी घालून फिडींग नाका, हाय एंटीबायोटीक नाका, असले तुवें नमूद करूं येता. आनी आपल्याक जर कॅपॅसिटी ना हें डिसिजन घेवपाक जाल्यार फॅमिलींतलो कोण, एक फॅमिलींतलोय आसूं शकता, एक फ्रेंड आसूं शकता, तो हू इज युअर गार्डियन, दॅट यू कॅन रायट. ते तुज्या फॅमिलीक सांगप गरजेचें. तशेंच तुज्या फॅमिली फिजिशनाक, म्हणजे तुमचो घरांचो दोतोर कोण कॉमन वता, ताका सांगप गरजेचें आसा. ओके. सो इट इज नॉट नेसेसरी की जो गार्डियन आसा ही हॅज टू बी अ मेंबर ऑफ द फॅमिली? नॉट नेसेसरीली. ओके. तर दोतोर आतां हें जे लिव्हिंग वील आमी करता म्हणटा पळय, डू यू थिंक इन युअर एक्सपर्ट ओपिनियन इज इट अ गूड आयडिया? इट इज ऑफकोर्स अ गूड आयडिया, बिकॉज तें जर नाशिल्लें जाल्यार फॅमिलीक जेन्ना आमी सांगता की बाबा पळय ताजें ट्रिटमेंट चल्लां आनी ही इज नॉट गोइंग टू गेट बेटर, रायट, दे वील फील व्हेरी ऑड टू से दॅट दोतोर आनीक ट्रिटमेंट करप आमकां बरोबर दिसना. दे फील दे आर लॅकिंग. तांकां एक गिल्ट जाता, ते मॉरली रॉंग कशें दिसता तांकां. आमी कितले आतां न्ही गोंयान एस्पेशली न्हय कशें आसा, आमचे खुबशे भाव भयणां भायर आसा, गोंयच्या भायर आसात, बरोबर, तांचे आई बाबा हांगा आसता, बरोबर, आनी जेन्ना ती सामकी सीक जातात तेन्ना ती बाबडी हांगा येता आनी आवय बापायचे जितले केअर जावं शकता ते करतात. आनी तांकां ते गिल्टान दिसता की पयसो कितलोय गेल्यार जाता, पण प्रयत्न करप. पण तेज्या हेतून अशें जाता की ताजें ट्रिटमेंट व्यर्थ खूब म्हयने सुद्दां अशें चलता, व्हेंटिलेटरार सुद्दां पावता पेशंट. जर पयलींच एडवान्स केअर डिरेक्टीव जर आवय बापायन केल्ले आसत आनी सांगत की बाबा पळय म्हाका जर हें दुयेंस अशें इतले परिस्थितींत आयलें की कितलेंय ट्रिटमेंट केल्यार हांव काय बरो जावचो ना आनी व्हेंटिलेटरार उरतलो, जाल्यार तूं म्हाका थंय व्हरू नाका, जावं तें करूं नाका, अशें जर बरयल्लें आसत जाल्यार तांकां डिसिजन घेवप सोंपें जाता. आनी एक इंट्रस्टींग सांगपाचें म्हणचें कशें, सपोज हांवें एक एडवान्स मेडिकल केअर डिरेक्टीव बरयला की म्हाका व्हेंटिलेटर नाका, बरोबर, आनी म्हाका जर एक्सिडेंट जालो आनी हांव हॉस्पिटलान पावलो आनी म्हाका व्हेंटिलेटराची गरज आसा, दे वील पुट यू ऑन व्हेंटिलेटर बिकॉज दॅट इज अ ट्रिटेबल कंडिशन. रायट. इम्पॉर्टंट थिंग इज टू मेक अ डिस्टिंक्शन की इट शूड बी फ्युटायल. सो जेन्ना ही प्रोसेस आमी तयार केल्या न्हय, जी सुप्रीम कोर्टान सुद्दां सांगल्या की देर हॅज टू बी मेडिकल फ्युटिलिटी एग्रीड बाय डॉक्टर्स. बरोबर. तुवें कितलें बरोवन दिलें की आपल्याक हें नाका, पण तो दोतोर जो पळय तुजो विथहोल्ड करतलो तें ट्रिटमेंट, विथड्रॉ करतलो, ताणें ही हॅज टू कन्फर्म विथ हिज कलिग्स. म्हणून ते लॉन दे हॅव प्रोवायडेड दीस प्रायमरी बोर्ड अँड सेकंडरी बोर्ड. सो प्रायमरी बोर्डान जो ट्रिटमेंट करता तो दोतोर आनी ताजे सेम क्वॉलिफिकेशनाचे 2 दुसरे कलीग ओके त्याच हॉस्पिटलाचे. हाणें एक पयली प्रिलिमिनरी म्हणजे प्रायमरी असेसमेंट करप की बाबा मेडिकली फ्युटायल, हाका ट्रिटमेंट करून उपयोग ना. बरोबर. तेणेन मागीर एस्कलेट करप स्टेट लेवलाचेर, म्हणजे ताका आमी सेकंडरी बोर्ड म्हणटा. ओके. सो गोंया राज्यान ऑलरेडी आतां अशे सेकंडरी बोर्डाचे दोतोर आयडेंटिफाय केल्यात. सो ते सेकंडरी दोतोर 2 जाण आनी मेडिकल सुप्रिटेंडंट ऑफ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा ताजो एक नॉमिनी, बरोबर, दे हॅव टू अगेन कम एंड व्हेरीफाय की खरेंच मेडिकल फ्युटिलिटी.
आणि ही कितें आज केली परवा केली अशें न्ही, देर इज अ टायम फ्रेम. प्रायमरी बोर्डान सर्टिफाय केले की विदीन 48 hours सेकंडरी बोर्ड हॅज टू कम विजीट अँड सर्टिफाय. सो तेणेन जर दोनूय बोर्डांनी अग्री केले की मेडिकल फ्युटिलिटी, जाल्यारूच आमी ते ट्रिटमेंट विथहोल्ड किंवा विड्रॉ करतले. आणि त्या स्टेजीर सुद्दां फॅमिलीची एक कन्सेंट आमी नमूद करतले. ही प्रोसेस जी आसा न्हय, जर लिव्हिंग वील ना जाल्यार सुद्दां आमी करूं शकता. पण लिव्हिंग वील ना जाल्यार मागीर फॅमिली मेंबराची कन्सेंट आणि फॅमिली दोतोराची कन्सेंट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. तेंची ना जाल्यार मागीर ते करूंक मेळना. सो ताका लागून मेडिकल केअर डिरेक्टिव्ह जर कोणें केल्ले आसा जाल्यार इट इज अ स्लायटली सिंपलर प्रोसेस आणि ताच्या फॅमिलीकूय सोंपें जाता डिसिजन घेवपाक त्या वेळार. बरोबर. सो दोतोर, AMDच्या कॉन्सेप्टा भितर there are any list of diseases kiva disorders which have been enlisted as futile or which may reach a point of futility? Yeah, so there are no such lists of diseases, but what has been agreed is a certain criteria for those doctors to go by. Right. So त्या दोतोरांची मदत जावची म्हणून आमी एक मेडिकल फ्युटिलिटी क्रायटेरिया तयार केला. बरोबर. सो ते क्रायटेरिया अकॉर्डिंग टू डिजीज, म्हणजे कॅन्सराच्या दुयेंसाच्या दोतोरा म्हणजे हेल्प जावची. फर्स्ट स्टेजीच्या कॅन्सरान कोण फ्युटायल म्हणचो ना, ताका ट्रिटमेंट मेळपाकूच जाय. बरोबर. सो वेन दॅट स्टेज रिचीज ते क्रायटेरिया खूब आसात. इट इज बियॉन्ड स्कोप ऑफ डिस्कसिंग. नाल्यार आमी हांगा 2 दीस हांगा बसून तेच डिस्कस करतले. पण कॅन्सराच्या दुयेंसाक कितें क्रायटेरिया आसचे, किडनीच्या दुयेंसाक कितें क्रायटेरिया, इवन पिडियाट्रीक दुयेंसान सुद्दां कशे क्रायटेरिया आसचे, न्युरोलॉजिकल दुयेंसान. सो हे सगळे जे नॅशनल एक्सपर्ट्स आसात ताणें तयार केल्ले क्रायटेरिया आमी वापरल्या आणि वी हॅव गिवन देम एज अ गायडन्स टू दीज 6 डॉक्टर्स. रायट. पण इट हॅज टू बी ऑब्जेक्टिव्ह. ताणें थंय त्या वस्तुस्थितीन पळोवन सांगपाक जाय की बाबा हो पेशंट मेडिकली फ्युटायल. आणि जर प्रायमरी बोर्डाक दिसता की नो फ्युटिलिटी, देन ट्रिटमेंट हॅज टू कंटिन्यू. बरोबर. पण सपोज प्रायमरी बोर्डान आता तो ट्रिटींग दोतोर आसा किंवा फॅमिली मेंबराक दिसता ना हेजे डिसिजन सारकें न्हू, आय वॉन्ट टू बी रिवायज, देन अपील प्रोसेस इज देर. दे कॅन गो टू हायकोर्ट. बरोबर. अँड हायकोर्ट ऑल्सो हॅज टू सॉल्व दीस विदीन 48 hours. बरोबर. आणि हायकोर्टाकूय एक अशी एक्सपर्ट 20 वर्सां वयर एक्सपिरियन्स असलेल्या दोतोरांची पॅनल ऑलरेडी एडवायझरी कमिटी केल्या ताणें. बरोबर. सो ऑल दीज प्रोसेसीस आर इन प्लेस इन गोवा. सो इट इज गोइंग टू बी स्ट्रीमलाइंड इन गोवा. बरोबर. ऑफकोर्स दोतोर जस्टिस सोनकान सुद्दां सांगला की टीदिंग ट्रबल्स आसतले. बरोबर. स्टार्टिंगच्या फेजीन हे सोंपें जावचें ना, पण वी वील ऑल ओवरकम दोज फेजीस आणि वी वील मेक दीस अ बेटर पेशंट फ्रेंडली. शेवटाक कितें हेजो हेतू आसा की लोकांची जी सफरींग आसा ती कमी जावची आणि डिग्निटी ऑफ लायफ शूड बी प्रिजर्वड. दॅट इज द मेन आयडिया ऑफ दीस एफर्ट. म्हणजे जो मनीस टर्मिनली इल आसा ताचे हाल जावचे न्ही. एक्झॅक्टली. हे मेन गोष्ट. तर दोतोर, ॲज अ मेडिकल प्रोफेशनल तुमी लोकांक कितें सजेशन्स दिवपाक सोदता की सपोज आता कोण एक मनीस आसा जो अशें लिव्हिंग वील आपले करपाक सोदता, जाल्यार ताणें आपले तकलेन कितें दवरचें, वॉट आर द पॉयंट्स ही शूड कीप इन मायंड एक्झिक्यूट करचे पयलीं? सो लिव्हिंग वील करपाक आतां आमी ते डॉक्युमेंटान तुमकां लिंक दिला, जातून तो मजकूर आसा तो वाचचो आणि आपले तेज्या बद्दल जे मत आसा ते व्यक्त करचे की आपल्याक बाबा अमूक ट्रिटमेंट व्यर्थ जर आसा जाल्यार नाका. तशेंच आपलो कोण प्रॉक्सी आसचो, म्हणजे आपले डिसिजन कोण घेतलो आपल्याक जेन्ना कॅपॅसिटी ना ते नमूद करचे आणि आपल्या फॅमिली फिजिशनाकूय कळोवचें. ताणें वचून ते जे बरयलां न्हय ते 2 विटनसा कडसून एटेस्ट करचें पडटलें आणि एक कोण तरी गजेटेड ऑफिसर किंवा नोटरी पब्लीक हाजे कडेन वचून ते सर्टिफाय करपाक जाय की आपणें जेन्युइनली केलां. ताजी एक डिपॉझीट प्रोसेस तयार केल्या आमी की ही शूड गो एंड गिव इट टू मामलेदार. ताज्या तालुक्याचो जो मेन मामलेदार आसा ताजे कडेन तो रिसिवींग ऑफिसर आणि ही वील सेंड अ कॉपी टू द नोडल ऑफिसर इन द कलेक्टरेट डिपार्टमेंट. ओके. सो देर इज अ ऑफिशियल, जशें तुमचे विल एंड टेस्टमेंट जशें नोटरायज जावन एका रिपॉझिटरीन वता तशें हे लिव्हिंग वील सुद्दां वतले. हय. ताजी एक कॉपी तूं कोणाक पळय नेक्स्ट ऑफ कीन प्रॉक्सी एडवायस केला ताका दिवची आणि फॅमिली फिजिशनाक. बरोबर. सो सपोज कफुसांव आसा की खरेंच आसा काय ना जाल्यार दॅट रिपॉझिटरी वील हेल्प. ओके. इवन द डॉक्टर कॅन कॉल द रायट अ लेटर टू कलेक्टर अँड गेट दॅट कॉपी. सो सगळ्यांनी हे विलाच्या बद्दल माहिती दवरची. सगळ्यांनी करचें ही आमची इच्छा, सगळ्यांनी करूंकूच जाय. पण जर करुना सुद्दां जाल्यार आमकां हाज्या बद्दल माहिती आसची. आणि जेन्ना दोतोर हॉस्पिटलान सांगता की बाबा हाका व्यर्थ ट्रिटमेंट चालू आसा, मेडिकल फ्युटिलिटी आसा, तुमी हाज्या बद्दल कितें विचार केला काय,
तर ताज्या बद्दल तुमकां कोणी विचारपा आयलो जाल्यार यू शूड से येस ही कॉन्सेप्ट आसा आनी गोंयान शक्य आसा. तर तुमी त्या दोतोरा कडेन आनीक चर्चा करची, ताका विचारचें की हाका प्रायमरी बोर्ड करूं येता, सेकंडरी बोर्ड करूं येता. सो हाज्या बद्दल लोकांची एक जागरूकता आसची. दॅट इज माय प्रायमरी आमचो सगळ्यांचो IMAचो होच हेतू आसा की गोंयान हाज्या बद्दल जागरूकता वाडची. आनी ऑफकोर्स गव्हर्मेंटाक आमची अपील की हाज्या बद्दल एक कायदो करचो. सुप्रीम कोर्टान सुद्दां एक नमूद केलां आपल्या निर्णयान की पार्लमेंट शूड एनॅक्ट अ लॉ. सो आमकां अशें दिसता की एज अ प्रोग्रेसीव सोसायटी गोवा शूड टेक द लीड एंड मेक अ लॉ ऑन दीस. बरोबर. आनी दोतोर एकदां सिच्युएशन अशें आसता, तुमकां विचारता की लिगली ऑल्सो जेन्ना वील करता एक मेन कॅरेक्टरिस्टीक असो आसा की यू शूड बी ऑफ सावंड मायंड. करेक्ट. आतां थोडे पेशंट्स अशे आसता जे अनफॉर्च्युनेटली दे आर नॉट ऑफ सावंड मायंड. मेजर आसता पूण सावंड मायंड नासता, दे आर नॉट एबल टू, ते स्वता खातीर डिसायड करूंक शकना. सो असो मनीस जेन्ना टर्मिनली इल जाता किंवा सामकोच अशें मरणाच्या कागाळेचेर आसता तेन्ना मागीर अशे मनशान कितें करचें? सो इफ यू आर नॉट ऑफ सावंड मायंड देन यू आर नॉट capable of making a living will. And okay? It would not be advisable to keep means you. It would not be invalid. Yeah. Nobody can certify that is a correct way of doing it. And honestly सांगपाचें म्हणजे 99% लोक करचे सुद्धा ना will. बरोबर. सावंड मायंडाचे आमी खुबशे आसात जे करचे ना will. करचे ना. सो सुप्रीम कोर्ट हॅज बीन सो वायज की ताणें प्रोसेस दिला की जाचे कडेन will ना आनी जाचे कडेन कॅपॅसिटी will करपाची ना तांचे प्रोसेस कशें करचे ताणें तोच आयडेंटिकल प्रोसेस दिला की दोतोरान पयलीं थारावचें आपल्या आपूण की मेडिकल फ्युटिलिटी आसा काय ना. आपल्या 2 कलिगांक घेवन प्रायमरी बोर्ड करचो आनी मागीर फॅमिली कडेन डिस्कस करचें. ताजी फॅमिली जर कन्सेंट दिता की येस तुमी फुडें वचा जाल्यारूच सेकंडरी बोर्ड आनी विड्रॉवल पॉसिबल आसा. आनी त्या केसीन ताजो फॅमिली फिजिशियन बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. तुमी म्हटलें न्ही की तो सावंड मायंडाचो नाशिल्लो पण तेजे फॅमिली फिजिशियनाक खबर आसतलें बरोबर. ताजी इच्छा कितें आशिल्ली आनी ही मायट बी इन अ बेटर पोजिशन टू एडवायज दीस न्यू टीम. सी हे जे आमी म्हणटा न्हय ते घरा जावचें ना. मेडिकल फ्युटिलिटी इज ओनली गोइंग टू बी इन हॉस्पिटल्स. यू आर गोइंग टू बी इन अ हॉस्पिटल मोस्ट लायकली इन ICU इन अ हाय एंड केअर. आनी एट दॅट स्टेज यू हॅव टू थिंक ऑफ दीस एंड अंडरस्टँड फ्रॉम द डॉक्टर. सो हाज्या बद्दल पयलींच जर आमकां जागरूकता आसा जाल्यार इट वील ऑलवेज हेल्प. बरोबर. तो तुमी जशें म्हणलें की दीस इज एडवायजेबल फॉर अ पेशंट जो हॉस्पिटलान एडमीट आसता. तर एकदां अशें आसता की थोडे पेशंट्स कोमाटोज आसता एंड दे हॅव बीन सेंट होम. तांकां घरा धाडटात दोतोर सेंग की हांगा आतां हॉस्पिटलान दवरून कांय फायदो ना. अशे पेशंटांक कितें हाजे बद्दल इज देर एनी रेक्लूज फॉर सच पीपल under AMD and living with? See, what you are asking is when we are talking about withdrawal or withdrawing or withholding life support means Right. what? हांकां जर ते ट्रीटमेंट दिले ना जाल्यार ते मरण पावतले. सो वी आर बरोबर. टॉकिंग ओनली अबाउट व्हेंटिलेटर, अबाउट डायलिसीस, अबाउट कंटिन्यूड हाय एंड एंटीबायोटिक्स, अबाउट कंटिन्यूइंग इंट्राविनस फ्लुइड. हे 4-5 वस्तू घरा कडेन शक्य नासता. ऑफकोर्स कोणी जर घरान व्हेंटिलेटराचेर आसा आनी ताजे जर विड्रॉ करपाचें आसा जाल्यार वी कॅन अप्लाय दीस सेम प्रोसेस. पण लायक तुमी म्हटलें कोण स्ट्रोकाचो पेशंट आसा जावं एडवान्स दुयेंसाचो पेशंट आसा किंवा सडनली एकदां सम इशू कॅन but he is at home and he is being fed by family, he is being looked after by family. It is not possible to do anything actively to make his suffering end. बरोबर. So that is what is the distinction की passive euthanasia म्हणजे withhold support or withdraw ongoing support. आणि active euthanasia is medically assisted death. Medically assisted death is illegal in India. No doctor is going to be able to do this. It is completely illegal. Nobody can give you a lethal injection. Certain societies in the world, we know that in Switzerland it is possible. Right. पण थंय सुद्धा ते क्रायटेरिया मीट जाले जाल्यारूच पॉसिबल आसा. बरोबर. I don't foresee the possibility of having medical assisted death or euthanasia in our country. बिकॉज एकदां अशें जाता की आतां एक सामको मेडिकली फिट मनीस आसा, अचानक दे मीट विथ अ फेटल एक्सिडेंट जाता, मागीर ते सामके अशे हाल जाता आनी मागीर दे फ्रस्ट्रेट जाता आनी अशे स्टेटमेंट्स करता की म्हाका मारून उडय किंवा म्हाका कितें तरी अशें इनेसांव दी थ्रू वीच माय लायफ इज टर्मिनेटेड. ऑनेस्टली तुमकां सांगपाक आमचे कडेन एक अशी केस आयल्या थ्रू गोवा स्टेट लिगल सर्विसीस अथॉरिटी. त्या मनशाचें नांव सांगप वूड बी नॉट करेक्ट. बरोबर. बट त्या मनशाक ही हॅज अ डिजीज कॉल्ड मस्क्युलर डिस्ट्रॉफी. ओके. म्हणजे ताका उबें रावप शक्य ना, आपल्या हातान खावप शक्य ना, तो बेडार न्हिदून आसा
आणि इवन ताजो हात असो भोंवडोवपाक शक्य ना. समबडी हॅज टू होल्ड हिम. तो स्ट्रॉनूच खावं शकता. हीज कंडिशन इज सो बॅड. वेन वी वेंट टू विजीट हिम ही टोल्ड अस, म्हाका व्हरून जर पुलार कोणें उबो केलो, आय कांट जम्प, आय हॅव टू बी पुश्ड. ही हॅज लॉस्ट ऑल कॅपॅसिटी, बट ही वॉन्ट्स टू एंड हीज सफरींग. His suffering cannot be ended by this process. Right. That would be medically assisted death. हे समजप खूप गरजेचे. Yes. So that is not going to be possible in the current scenario. Maybe in future sometime India might revise its law and put in mechanism where euthanasia is allowed with lot of overriding conditions. But as of now, it is a relief for terminally ill patients undergoing futile medical care. बरोबर. सो हे समजप हांगा सगळ्यांक चड गरजेचें की तुमी स्वताहून डिसायड करूंक शकना की इफ यू आर हॅव्हिंग सम इनहेरंट इलनेस जाल्यार आपल्याक अशें अशें हो प्रोसिजर अप्लाय करून आपका मारून उडय. द पॉयंट इज की इफ इन फ्युचर तुमी जर एक टर्मिनल इलनेस डिवेलप करता जाल्यार तुमी बरे आसतना एक डिसिजन घेवंक शकता की म्हाका अशें अशें जालें जाल्यार सर्टन थिंग्स शूड नॉट बी गिवन टू मी. म्हणजे म्हजें ट्रिटमेंट व्यर्थ प्रोलॉंग करचें न्हू. म्हाका जे फ्युटायल ट्रिटमेंट आसा, ज्या ट्रिटमेंटा पासून म्हाका फायदो जावचो ना, हांव कंडिशनान परत त्या येवचो ना आनी खूब तेंप तसोच उरतलो आनी त्या ट्रिटमेंटा पासत म्हाका त्रास जातले, दॅट ट्रिटमेंट शूड नॉट बी गिवन टू मी. ही म्हजी तीव्र इच्छा आसा. अशें बरोवप इज एडवान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्ह. आनी तेज्या बद्दल दोतोरांनी ठरोवप की येस दीस कंडिशन फिट्स आनी आतां आमी एका फुडें दिवप ना. दॅट इज मेडिकल फ्युटिलिटी. बरोबर. सो हे दोनांचे जेन्ना सारके प्रोसेस फॉलो जाता, then only it is going to be a proper application of this legal provision. बरोबर. तर शेवटचो प्रश्न तुमकां करता. ॲज अ कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट तुमी मेडिकल प्रोफेशनल आसा, इतल्या वर्सांचो तुमकां अनुभव आसा आनी जशें की तुमी सांगलें की दीस इज अ व्हेरी नॉवेल कॉन्सेप्ट आनी एज अ मेडिकल प्रोफेशनल तुमी अप्रिशिएट करता. सो आमचे जे व्ह्युअर्स आसा, आमचे जे पळोवपी आसा, तांकां तुमी कितें एक शेवटचे मेसेज दिवपाक सोदता पर्टेनिंग टू दीस इशू? म्हजो मेसेज इतलोच की हाज्या बद्दल जागरूकता आसची, एकामेका कडेन चर्चा करची, आपल्या फॅमिली फिजिशनाक हाज्या बद्दल आनीक विचारचें. कारण आमी IMA गोवाच्या तर्फे सगळ्या दोतोरांक हाज्या बद्दल इन्फॉर्मेशन दितात. आनी तुमची जर तीव्र इच्छा आसा की करचें जाल्यार यू कॅन सिम्पली मेक यूज दॅट प्रोफोर्मा जो आमी दिला, 2 इंडिपेंडंट विटनस आनी एक कोण तरी नोटरी ऑफिसर किंवा गॅझेटेड ऑफिसर वचून मामलेदारा कडेन दिवचें. पण बाकीच्या लोकांक हाज्या बद्दल पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिवचें इज इम्पॉर्टंट. WhatsApp university is a big phenomenon. Google is become the new university. ताजेर जास्त हे करच्या पेक्षा, but we have created a PDF document which we make be viral through WhatsApp only. बरोबर. Yeah, so you please look at genuine information, understand it, talk about it. एकामेकाकडे चर्चा करात आणि हो विषय अजून समजून घेवा. विषय जरा किचकट आसा पण खूप इम्पॉर्टंट आसा. हाज्या बद्दल माहिती आसची गरजेची. तो दोतोर, आज तुम्ही मुद्दम वेळ काढून स्टुडिओन आज हांगा आयले आणि इतले महत्वाचे विशयाचेर आमकां ही माहिती दिली. ताका लागून हांव पणजी दूरदर्शन केंद्राचे वतीन तुमकां देव बरें करूं म्हणटा.